मधमाशीताई बागेत कशासाठी येता? मालक, मी मध गोळा करते. त्याचा मला काय फायदा? त्याने मालाची सेटिंग आणि साईज होईल. फवारणी नको. बागेत आल्याबद्दल आभारी आहे. तर हाय मित्रांनो, आपल्या डाळिंब्याची सध्याची परिस्थिती आता सदला फ्लॉवरिंगमध्ये आहे आपली डाळिंबीची बाग आणि आपल्या डाळिंबीच्या बागेवरती एकही मधमाशी नाही. आता मधमाशी येण्यासाठी कोणते औषध मारलं तर मधमाशी काही येत नाही. पण असं म्हणतात की गूळ, ताक, एलदोड हे मिक्स करून मारा येते मधमाशी. आपण तेही मारून बघितलं तर आपल्या बागेवरती काय मधमाशी ॲट्रॅक्टिव्ह झालीच नाही. तर आपण सहज फिरत असं वड्याकाठी आलो, तो आपल्या डाळिंबीपासून 1-2 किलोमीटरवरती सहज फिरत आलो तर आपल्याला एक मऊ दिसलेला आहे काटाड्या. त्या इथं मऊ दिसला होता. तर इथं बघा बादली आणलो आहे मी. हा मऊ इथला अलगद मी असा काढून नेऊन आपल्या डाळिंबामध्ये बागेमध्ये ठेवणार आहे आणि तिथं पाणी वगैरे मडक्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर आपण हा प्रयोग करत आहे. तर आपला हा प्रयोग सक्सेस होतोय का नाही हे पाहायचं आहे. जर सक्सेस होत असेल तर डाळिंब बागेमध्ये नेऊन ठेवल्याला सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दावेन हा मऊ. तर तुम्हाला महू बघू शकता, तिथं महू आहे बघा, दिसतोय का बघा तिथं. हा महू आपण नेऊन आता डाळिंबीच्या मध्ये ठेवणार आहे. तर चला आपण महू काढतोय आता. तर मित्रांनो, आपण महूळ काढताना महूळ हल्ला थोडासा, आपल्या हातून थोडा अडचणीत असल्यामुळं त्याला जरा धक्का बसला आणि महू सगळा उठलेला आहे. बघू शकता माशा कशा वरती आल्यात. तर हा प्लॅन आपला अजून तर सक्सेस झाला नाही. आपण तिथं बादली ठेवल्या. आता बघूया त्या बादलीत त्या महूळाचा पोळा टाकलेला आहे, तिथं का ठेवलेला आहे. त्या पोळ्याला जाऊन ह्या माशा तिथे बसतेत का आपल्याला बघायचं आहे. आता आपण ज्या मधमाशा धरून आणल्या होत्या ना, त्या आपल्या आता झाडावरती कशा बसायला लागल्यात बघा शकता तुम्ही. बघा इथं ह्या बघा माशा कशा बसायला लागल्यात. बघा आपल्या बागेवरती मधमाशा कशा आहेत. आहे का बघू शकता आपल्या बागेवरती मधमाशा कशा बसायला लागलेत. मित्रांनो, आपण जो हा उपाय केलाय ना, खरंच आता तरी यशस्वी ठरलाय. तर बघूया आता नंतर कसा, उद्या बघूया रिझल्ट त्याचा काय. बघू शकता प्रत्येक ह्या झाडावरती माशी किती आहे बघा. बघा कशी आहे. प्रत्येक ह्या झाडावरती माशी आहे बघा. ह्या झाडावरती माशी आहे. हो, बघू शकता तुम्ही या फुलावरती किती माशी आहेत. तर आपण हा उपयोग केलाय, यशस्वी आता तरी झालाय. आता सध्या तरी आपला हा प्रयोग यशस्वी झालाय. आपल्या बागेवरती पूर्णपणे माशी बसले. तुम्ही बघू शकता ही माशी किती आहे बघा. पाहू शकता ह्या झाडावरती किती माशी आहेत. बघू शकता कशा उठल्यात बघा माशा. तर आपला प्लॅन सक्सेस झाला. इथं इचकं भरून ठेवलेलं आहे, ह्यातून पाणी पिणार आणि आपल्या बागेवरती जाऊन बसणार. यशस्वीरित्या आपला प्लॅन सक्सेस झाला आहे. पण नंतर येऊन बघूया आपल्या ह्याच माशा थांबतात का काय होतात पाहूया.